आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। फडणवीस सांगतात तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, मात्र तपास यंत्रणांवर जनतेचा विश्वास राहिला नाही। देशातील तपास यंत्रणा लाचार आणि गुलाम झाल्यात। संजय राऊतांची टीका, तर मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झाला नाही, राऊतांचा निशाणा। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। पुण्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थिती। अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजनची पहिलीच बैठक। ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही ते काय आम्हाला अक्कल शिकवतायत। संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर टीका। राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत, कोश्यारी यांनी केलं होतं वक्तव्य। त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? तो ठाकरेंना सांगतोय आम्हाला मोदीला घाबरू नका। मोदीला कोण घाबरते? एक नंबरचा लफंगा माणूस आहे। बोला, हे घ्यायचं, लफंगा काढायचं नाही। कोश्यारींनी तुमचा लंगोट सोडला ते बघा। भगतसिंह कोश्यारींच्या टीकेवरून संजय राऊत यांना नवनाथ वन यांचं प्रत्युत्तर। धोत्राची भाषा तुम्ही करू नका। तुमचा आणि उद्धव ठाकरेंचा लंगोट फेडण्याचं काम कोश्यारीजींनी सरकारमध्ये असताना, राज्यपाल असताना केलं। संजय राऊत लफंगे तुम्ही आहात। तुम्ही राज्यातील जमिनी उद्योगपतीच्या घशात घालताय। बाळासाहेबांच्या विचारांची मुंबई घडवू असं फडणवीस बोलले होते। संजय राऊतांची टीका, तर जमिनी अदानींच्या घशात घालणं हा बाळासाहेबांचा विचार आहे का? संजय राऊतांचा सवाल। मुंबईतील सर्व महत्त्वाचे प्रलंबित कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा नियोजन बैठकीत निर्देश। कामं प्रलंबित असलेल्या कंत्राटदारांना नोटीस द्या, शिंदेंच्या सूचना। मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बांगलादेशी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर शिवसेना आमदार मनीषा कायंदे आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल यांच्यात शाब्दिक चकमक। मुंबईत 1200हून अधिक बांगलादेशी घुसखोर, कायंदेंचा आरोप, तर हे खरं नाही पटेलांची भूमिका। मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आदित्य ठाकरेंची दांडी। मागील डीपीडीसीच्या बैठकांना सुद्धा आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। चंद्रपूरमध्ये महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यात दिसला मुनगंटीवार जोरगेवार वादाचा नवा अध्याय। सोहळ्यावर जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार। मुनगंटीवारांकडून अचानक पदग्रहण सोहळ्याची घोषणा, मात्र जोरगेवार यांना सोहळ्यासाठी न बोलावल्याचा निषेध म्हणून समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्काराचा निर्णय। स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगानं परिवर्तन होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। टाटा ट्रस्ट सोबत 12 आणि नाम फाउंडेशन सोबत एक सामंजस्य करार झाल्याची ही माहिती। टाटांची सीएम फंडात मोठी मदत, गरजू रुग्णांना निश्चित स्वरूपाची मदत देऊ शकतो असंही वक्तव्य। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्याच 2 गटात एकवाक्यता नव्हती। काँग्रेसनं आमच्या नगरसेवकांशी गांभीर्यानं चर्चा केली नाही, राऊतांची टीका। भाजपला मदत करण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका नसल्याचाही पुनरुच्चार। काँग्रेस पक्षानं अधिक गंभीरतेनं चर्चा करणं गरजेचं होतं शिवसेनेच्या आमच्या नगरसेवकांशी। काँग्रेस पक्षाच्या 2 गटामध्ये एकवाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती, झाली नाही। चंद्रपूरमधील निर्णयावरून राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। शिवतीर्थवर बैठक संपन्न। चंद्रपूरमधील ठाकरे सेना राऊतांच्या भूमिकेवर मनसे नाराज असल्याची माहिती। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले। मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। संजय राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? केडीएमसीचा संदर्भ देत देशपांडेंचा राऊतांसह ठाकरे सेनेवर निशाणा। मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडून मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये। अभिनेते नाना पाटेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट। अजित पवारांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांनी सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेतली। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट। देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवारांची घेतली भेट। मातोश्रीच्या अंगणात नितेश राणेंच्या समर्थकांची बॅनरबाजी। रितू तावडेंना शुभेच्छा देत नितेश राणेंच्या वक्तव्याचा बॅनरवर उल्लेख। भाजप पदाधिकारी मयूर बगारिया यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा। मुलांना पीएचडी मिळत नाही तर सारथी योजना कशाला काढली? सारथी योजना फक्त भाषणात सांगायला काढली का? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। आपण आपले लोक सांभाळायचं शिका। आता मी सारथीचं लावून धरलंय, 80,000 पोरांची पीएचडी दिली नाही, कशाला काढली सारथी? नुसतं भाषणात सांगायला मराठ्याला सारथी या, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आहे। 75 पोरं पहिल्यांदा परदेशात जात होते, त्याचे सुद्धा पुन्हा 40 केले तर 75 वर न्यायचं।
तर महानगरपालिकांमध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत जाणून घेऊया. निवडणुकीत महायुतीकडून पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही. उरण रायगडच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या भेटीदरम्यान मातोश्रीवर ठाकरेंचा हल्लाबोल. आपल्याकडे बघताय एका ठिकाणी सगळं पैशाचा महापूर होता, पण इकडे त्या महापुराला सुद्धा आपल्या निष्ठेची भिंत फोडता आलेली नाही. त्याच्यामुळे उद्याचा काळ हा आपला असणार आहे. परभणी पालिकेत ठाकरेंची सेना आणि काँग्रेसकडे 2.5 वर्ष महापौर पद असणार. परभणीच्या महापौरपदी ठाकरेंच्या सेनेचे सय्यद इक्बाल, काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौरपदी. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. 2019लाच त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आम्हाला सरकार बदलावं लागलं. परभणीत मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची ठाकरेंवर टीका. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला कौल दिलाय, आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काय भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढे परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. नागपूर मनपात एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती. एमआयएम 6 आणि मुस्लिम लीग 4 अशी गटसंख्या 10 झाल्यानं महापालिकेत त्यांच्या एक स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लागणार. दोन्ही पक्षांकडून विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी. धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईत हालचाली. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर. तानाजी सावंतांचे 8 सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुतीसोबत मुंबईत. नागपूर नवनियुक्त महापौर नीता ठाकरे यांनी 3 तास घेतली आढावा बैठक. रखडलेली विकास कामं, दूषित पाण्याच्या तक्रारी, अतिक्रमण, कर वसुलीवरून नीता ठाकरे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. फुटपाथ मोकळे करा, शहर स्वच्छ ठेवा, नीता ठाकरेंचे निर्देश. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत जयकुमार गोरे यांच्या नवीन सदस्यांना सूचना. नवीन सदस्यांना माध्यमांसमोर न बोलण्याच्या सूचना. जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटींचा निधी देण्याचा शब्द पाळणार असल्याचाही पुनरुच्चार. या पक्षामध्ये काम करत असताना आचारसंहितेत राहून काम करा. पदाबाबतीची चर्चा कोणी करू नका. कोणी म्हणला तर 21 कोटी रुपये कुठून देणार आहे? कुठून देणार 21 कोटी? मी आज सांगतो, जयकुमार गोरेंना शब्द दिलाय, ज्या ज्या ठिकाणी शब्द दिलाय त्या त्या ठिकाणी 21 कोटी रुपये पोहोचणार. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी भाजप आग्रही. प्रमोद अधटराव जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत शिंदेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा अधटराव यांच्याकडून पराभव. लातूर पंचायत समितीवर पुन्हा काँग्रेसचा प्रभाव. काँग्रेसला 16, भाजपला 2 आणि राष्ट्रवादीला केवळ 2 जागा. त्यामुळे लातूर पंचायत समितीवर काँग्रेसचाच सभापती होणार हे निश्चित.